तो इंस्टाग्राम पे मैंने Q&A चैलेंज लिया था, जिनके सारे सवालों के जवाब मैं आपको यूट्यूब पे देने वाला था और आज अभी मैं दे रहा हूँ। सो फर्स्ट ऑफ ऑल मैंने सारे आपके जो क्वेश्चन थे उसको एक डायरी में नोट किया है, क्योंकि मुझे याद रहे कि कौन से क्वेश्चन थे। और लिटरली टू बी हॉनेस्ट मैं आपके सारे सवालों के जवाब सच्ची मुच्ची देने की ट्राई करूँगा। सारे सच सच होंगे, तो सच के सिवा कुछ नहीं कहूँगा। तो चलिए शुरुआत करते हैं। बहुत मज़ा आने वाला है, क्योंकि कुछ क्वेश्चन बहुत ज़्यादा सीरियस थे, कुछ क्वेश्चन बहुत ज़्यादा फनी थे, तो और कुछ क्वेश्चन मतलब ऐसे वियर्ड भी थे जिन्होंने डाल के बाकी क्वेश्चन देख के फिर से हटा दिया वहाँ से। तो जो भी है अभी मेरे पास सब लोगों की इंस्टा आईडी और 15 क्वेश्चन अभी मेरे पास रेडी है। तो चलिए देखते हैं कि क्या क्या क्वेश्चन होता है। फर्स्ट क्वेश्चन है विकी किल्लेदार, मतलब इससे पहले भी बहुत सारे क्वेश्चन आ चुके थे बट उन्होंने हटा दिया वहाँ से, आई डोंट नो व्हाई। तो विकी किल्लेदार का ये क्वेश्चन है, व्हाट इज योर फिटनेस गोल। ब्रो, मेरा फिटनेस गोल जो है कि मुझे एक ऐसी फिजिक चाहिए, मतलब ना सिर्फ फिजिक बल्कि मुझे अपने स्ट्रेंथ पे भी काम करना है, फ्लेक्सिबल भी रहूँ और मस्कुलर भी दिखूँ। और टू बी हॉनेस्ट मैं आपसे भी इतना मतलब इंस्पायर नहीं हूँ, क्योंकि मुझे ये लगता है कि आपके फिजिक में भी बहुत ज़्यादा डेवलपमेंट हो सकती है, आप और भी ज़्यादा फ्लेक्सिबल भी हो सकते हो। और मुझे लगता है कि आपको फ्लेक्सिबिलिटी पे भी ध्यान देना बहुत ज़्यादा ज़रूरी है। तो नेक्स्ट क्वेश्चन है आकांक्षा, नहीं सॉरी, कर्सलैंड गीगल, कुछ तो है, मैं प्रोनाउंस नहीं कर पा रहा उसका। मैं आकांक्षा नाम है दीदी का नाम। इट्स बीन सो लॉन्ग ब्रो, कहाँ थे आप। सो दीदी, आई वॉज एक बैड इंसिडेंट हो गया था और मैं मतलब उसी में था, एक एक्सीडेंट हो चुका था। मैंने इस पर एक डेडिकेटेड वीडियो भी बनाई थी कि क्या हो गया था, मैं क्यों गायब था इतनी दिनों से। और मैंने सोशल मीडिया पे मतलब कट ऑफ हो गया था, ना यूट्यूब पे वीडियो डाल रहा था ना इंस्टाग्राम से। और ये ऐसा नहीं कि मैं करना नहीं चाहता था, बट मुझे पुलिस स्टेशन से कहो या फिर घर वालों से मना किया गया था कि सोशल मीडिया पे फ़िलहाल कुछ भी पोस्ट मत करो। इतना बड़ा हादसा होने के बाद एक चलती बाइक पे मेरे पीछे वाला बंदा जो था वो मतलब ऑन द स्पॉट चला गया, और पुलिस केस ये बहुत ज़्यादा मैटर हो गया था। तो मुझे लगता है कि हाँ, तो उस वक्त मैंने घर वालों की सुनना ज़रूरी समझा। तो ये है आपके क्वेश्चन का जवाब। और थर्ड जो क्वेश्चन है वो अपना आकाश पवार 4912 इंस्टा आईडी, झोप झाली का। सो ब्रो, लिटरली टू बी हॉनेस्ट विथ यू, झोप माझी होतच नाही सहसा। रोज पण मी लेट, म्हणजे थोडंसं लेट जरी झोपलो तरी पण मी 5ला उठतो, आणि उठलो जरी नाही तरी पण मला 5 वाजता जाग येते का माहीत नाही, एक सवय हॅबिट म्हणू शकतो। मला संडेला पण असं वाटतं की थोडं लेटपर्यंत मी झोपलो पाहिजे, बट मी रात्री कितीला पण झोपलं तरी मी 5 वाजताच उठतो, तर माझी झोप नाही होत। हा तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे। सॅटिस्फाईड झाला असाल तर सांग। फिटनेस इज फन 123, हे एक इंस्टाग्राम आय डी होऊन आहे मुलीचं की आज मुलींचं काही असं पण असतं की एक्सपोज नको करायला, त्याच्यामुळे मी हे जे क्वेश्चन तुमच्यासमोर ठेवले ते त्यांच्या नावून नाही तर त्यांच्या इंस्टा आय डीहून सांगत आहे तुम्हाला। मोस्ट वियर्ड एनिथिंग इन पास्ट, माझ्या लाईफमधलं असं कोणतं वियर्ड आहे। हां, मी इमॅजिन केलं होतं, थोडंसं होतं ते वियर्ड। मी एक शूट करत होतो जिममध्ये। मोस्टली जिममध्ये असं असतं की फिमेल असल्यावर शर्टलेस शूट करायला किंवा फोटोशूट करायला अलाउड नसतं। तर माझ्यासोबत असा एक सीन झाला की मी पहिले मेक शुअर केलं की बाबा जिममध्ये तर कोणीच फिमेल नाही आहे। तर त्यावेळेस मी एका साईडला एका कोपऱ्यामध्ये शूट करत होतो आणि मी म्हणजे शर्टलेस होतो तेव्हा। तर म्हणजे मी फुल कॉन्फिडंट होतो, मला काही असं नव्हतं। बट ॲट दॅट टाइम इन द त्या ठिकाणी म्हणजे वहाँ पे, सॉरी थोड़ा सा अटक रहा हूँ, वहाँ पे दो मतलब एकदम से अंदर आ गई। तो मैं देखने लगा इधर उधर मेरा शर्ट, क्योंकि सर डाटेंगे असं वाटलं मला। मराठी हिंदी मिक्स होतं बट चालतं। तर तेव्हा त्या माझ्या जवळ आल्या, मला खूप वेगळं वाटलं। मी पटकन टी शर्ट घातलं, त्याच्यानंतर त्या मला असं म्हटल्या की नाईस बॉडी, व्हाय आर यू शाय, तुला असतो काय एवढं, चांगली तर आहे तुझी बॉडी। तर मला थोडंसं पहिले विचित्र वाटलं, आणि हाच माझ्या अकॉर्डिंग हाच इन्सिडंट थोडासा माझ्या लाईफमध्ये वियर्ड आहे। त्याच्यानंतर दर्श .नो, व्हेअर डू यू सी युअर सेल्फ इन 5 years। आय थिंक मी तुझ्या या प्रश्नाचा खूप विचार केला आणि म्हटलं आपण खोटं तर नाही सांगू शकणार, त्याच्यामुळे मी असं डिसाईड केलं की
हॉनेस्ट आन्सर दिलं पाहिजे, कारण कोणीतरी जर विचारलं तर हॉनेस्ट आन्सर तर बनतात. तर 5 वर्षानंतर दर्शू मी एका घरामध्ये इमॅजिन करतो स्वतःचं घर आणि खूप मोठं. हॉनेस्ट आहे, लॉजिकल आहे, बट हॉनेस्ट आहे. हेच होतं तुझ्या प्रश्नांचं उत्तर. धनंजय इथे टाकून देतो, पुढचं खूप मोठं नाव आहे, तारके. तर त्याचं दादाचं एक क्वेश्चन आहे. यू आर अनस्टॉपेबल ब्रो, कीप ग्राइंडिंग अँड यू ग्रोइंग, विल यू डू जिम सेशन टुगेदर, व्हाय नॉट? ॲक्च्युली जिमचं म्हणजे माझं असं ओपिनियन आहे की आपण जेव्हा मल्टिपल फ्रेंड्ससोबत ट्रेन करतो तर तेव्हा त्यांचा माइंडसेट किंवा त्यांचे वर्कआउट प्रिन्सिपल आपल्याला जेव्हा कळतात, आपल्याला म्हणजे आपल्या वर्कआउटच्या माइंडसेटमध्ये पण थोडंसं डेव्हलपमेंट होतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. मी जसं संविधानसोबत किंवा अशा वेगवेगळ्या म्हणजे ज्यांना मी म्हणजे कोणी हॅवी लिफ्ट करतं, कोणाची काहीतरी वेगळं प्रिन्सिपल असतं वर्कआउटला घेऊन, की मी कमी वेटसोबत खूप रेपिटेशन मारतो, किंवा मी थकल्यावर सुद्धा वर्कआउट करतो, किंवा मी डाएट कमी असून पण वर्कआउट करतो. असे कोणाकोणाचे वेगवेगळे प्रिन्सिपल असते आणि ते त्यांना त्यांच्या फिजिकवर लागू पण होते, की बाबा त्यांना प्रोग्रेस दिसते त्याच्यामधून. तर असं कोणी पण असेल, आता सपोज आपण दोघं जर वर्कआउट करत आहे तर मला हे लक्षात येईल की बाबा तुझा माइंडसेट कसा आहे वर्कआउटला घेऊन, किंवा तू रेपिटेशन कसे घेतो, रॅप रेंज किती मारतो, किंवा कुठे ट्विस्ट करतो वर्कआउटमध्ये. तर हे सगळं करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे अकॉर्डिंग टू मी. तर मला पण आवडेल तुझ्यासोबत वर्कआउट करायला. त्याच्यानंतर यश 0507, व्हॉट युअर बिगेस्ट पर्पस बियॉन्ड फिटनेस? तर थोडंसं फनी आहे बट सिरियस आहे. माझ्या नोट्समध्ये म्हणजे याच्यातच मी असं सहज इमॅजिन केलं होतं की फिटनेसला जेवढं कॉन्शियस गव्हर्नमेंट पाहिजे तेवढं तर नाही आहे. सगळे म्हणजे जॉबही असतात, जस्ट म्हणजे खूप मोस्टली फोकस इंडियामध्ये हे पैशाला आहे. तर अब्रॉडमध्ये बाहेरच्या देशामध्ये तसं नाही वाटत मला. जर इंडियामध्ये ते झालं तर खूप चांगली गोष्ट होईल. आता सपोज एक एक्झाम्पल देतो तुला. न्यूट्रिशनचा सुद्धा एक क्लास असला पाहिजे आपल्या स्कूलमध्ये, किंवा गव्हर्नमेंटकडून जे राशन येतं त्याच्यामध्ये एखादा प्रोटीनचा डब्बा पर पर्सन असं काहीतरी भेटलं पाहिजे, त्याच्यामध्ये क्रिएटिन असलं पाहिजे. थोडंसं फनी आहे बट सिरियसली मला असं वाटतं की असं असायला पाहिजे. तर इंडिया नेक्स्ट लेवलला कुठेतरी असेल असं वाटतं मला. त्याच्यानंतर वैभव आर्या सरचा एक क्वेश्चन आहे, कमबॅक सून आणि क्वेश्चन मार्क. तर कमबॅकचा असा विषय आहे की मला असं वाटतं की मी सध्या खूप जास्त डिस्ट्रॅक्टेड आहे आणि मी असं कमिटेड नाही करू शकत की कमबॅक होईल किंवा ती फिजिक मी लवकरच अचीव करेल. तर माझा सध्या जो गोल आहे तो 4000 वॉच आवर कम्प्लीट करणं आणि 4000 घंटे कम्प्लीट करायचे मला यूट्यूबचं. जे की यूट्यूब क्रिएटर आहे त्यांना ते या गोष्टीसोबत रिलेट करू शकतील की यूट्यूबचा खूप मोठा एक अपडेट आला आहे ज्याच्यामध्ये फरवरी 2027 पर्यंत तुमचं चॅनल जर मॉनिटाईज नाही झालं तर तुम्हाला 4000 घंटे याच्याऐवजी तुम्हाला 8000 घंटे कंप्लीट करणं पडते, म्हणजे डबलचे घंटे कंप्लीट करणं पडतील. आणि जर कोणी शॉर्ट व्हिडिओवर काम करत असेल तर 10 मिलियनच्या ऐवजी त्यांना 365 दिवसामध्ये 90 दिवसामध्ये 20 मिलियनचं टार्गेट अचीव करावं लागेल व्ह्यूजचं. तर हे ऑलमोस्ट म्हणजे खूप जास्त लांब होऊन जाईल जर मी क्रॉस केलं तर. त्याच्यामुळे मला फरवरी 2027 पर्यंत चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. तर ते गोल आहे माझं सध्याचं. तर त्याच्यानंतर मी स्टार्ट करेल आपल्या फिजिकवर आणि फिटनेस गोलवर. त्याच्यानंतर मी बघेल की मला काय नेमकं अचीव करायचं. म्हणजे माझे सगळे स्पेसिफिक गोल जे मी नोट डाऊन केले ते मला अचीव करायचे, बट सध्या त्याच्यासाठी योग्य वेळ नाही असं मला वाटतं. सो दॅट इज द आन्सर अकॉर्डिंग टू मी युअर क्वेश्चन. आणि नेक्स्ट प्रश्न आहे राजपूत सूरज 777, जेवण झालं का? तर जेवणाची पण ती सिच्युएशन आहे, थोडंसं इग्नोर होतं आहे डाएटकडे, जेवणाकडे. तुझं जे पण तू फनी वेमध्ये विचारलं तरी पण मी एक हॉनेस्ट आन्सर देतो तुझ्या प्रश्नांचं. जेवण माझं सफिशियंट किंवा प्रॉपर नाही होते सध्या. आय डोंट नो वाय, बट आहे जे आहे ते. ही पण एक वर लावून टाकतो याची, करिया काजुतो 1 2 3 4 काहीतरी वेगळंच नाव आहे इंस्टा आय डीचं. व्हॉट इज युअर एज हा त्याचा प्रश्न आहे. माय एज, मी 10/10/2000 म्हणजे 10 ऑक्टोबर 10 तारीख
10व्या महिन्यात 10 तारखेला माझा जन्म झालाय 2003ला. तर तू विचार कर माझी एज किती असेल ते. ठीक आहे. सेकंड लास्ट क्वेश्चन. सॉरी एक क्वेश्चन सुटला. कर्सलँड गिगल्स लॉंग टाइम ब्रो सीन ब्रो हाऊ हॅव यू बीन. कसा आहेस. आय एम नॉट फिट ॲट ऑल. मी जसा पाहिजे तसा नाही आहे. बट स्टिल आय एम सेइंग माइंडसेट तो वही है. माइंडसेट वो होना जरुरी है. मसल मेमरी स्ट्रॉंग आहे. मी जी फिजिक अचीव केली होती ती पुन्हा अचीव करू शकतो. त्यानंतर अजून एक प्रश्न ॲड करायचा है. मसल मेमरी स्ट्रॉंग है ती फिजिक मी पुन्हा अचीव करू शकतो. प्लस मैंने पहले भी अकेले किया था, इस बार भी अकेले करूँगा. बट पॉइंट ये है कि थोड़ा सा समय लगेगा इस बार. और गुड थिंग्स टेक्स टाइम्स. बस यही कहना चाहूँगा. नेक्स्ट सवाल है. नेक्स्ट पुढचा प्रश्न है. प्रीत तृप्ती. ओके तृप्ती 11 ही इंस्टा आय डी वेगळी आहे. नाव तृप्ती आहे. तिथे कांद्याचे भाव काय आहे. सो दॅट इज नॉट मतलब म्हणजे हा प्रश्न काय सांगू मला पण नाही माहिती. मी भाजीपाला घ्यायला नाही जात. तू मला माहिती की आउट ऑफ राहतेस तर तू तिथे जाऊन इन्क्वायरी कर. तुला इथले भाव सध्या मॅटर नाही करत. जिथून घ्यायचे ना तिथे विचार. जर इकडे येऊ शकत असती तर मग सांगायला अर्थ होता. बट 120 मे बी असू शकतात. मी ऐकलं होतं खूप दिवस झाले 120 किलो आहे. आता सध्या नाही माहीत. त्याच्यामुळे तुला सांगून दिलं. आणि लास्ट क्वेश्चन खूप प्रेम 5 ही इंस्टाग्राम आय डी आहे. लास्ट क्वेश्चन आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट ब्रेकअप अँड क्वेश्चन मार्क. म्हणजे तुला म्हणायचं काय भावा. जे पण तुला म्हणायचं की ब्रेकअप झालं का किंवा करायचंय का किंवा कोणी आहे का. मला तुझा क्वेश्चन नाही कळला. त्याच्यामुळे टू बी हॉनेस्ट याचं जर तू एका सेंटेन्समध्ये काहीतरी क्वेश्चन केलं असतं तर मी मे बी तुझं आन्सर दिलं असतं. ब्रेकअप क्वेश्चन मार्क मी याच्यावर काय उत्तर देऊ. झालंय म्हणायचं म्हणजे मी स्वतःहून जर सांगायला लागलो तर कसं होईल. तर याचं उत्तर असेल काय उत्तर देऊ याचं. ब्रेकअप क्वेश्चन मार्क जेवण क्वेश्चन मार्क केलंय का करायचं पुढं पण काहीतरी असेल ना. तर ठीक आहे. ह्या क्वेश्चनचं उत्तर देणं मी गरजेचं नाही समजत. नाही म्हणजे प्रश्नच व्हॅलिड नाही आहे. हा काय प्रश्न आहे. तुझं म्हणायचं काय आहे. ठीक आहे. ह्याच्या कमेंटमध्ये सांग. कमेंट्स कर. तू जर व्हिडिओ बघितला असेल तर मग मी तुला इन द कमेंट्समध्ये सांगतो तुझ्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. तर तू सॅटिस्फाईड झाला असेल. होप सर्वांना सगळ्यांचे प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल. आणि तब्येत थोडीशी खराब आहे. स्टील मी तुमच्या सगळ्यांचे प्रश्नचे उत्तर देण्याचं ट्राय केलं. कारण मी कमिटेड केलं होतं की आज मी व्हिडिओ बनवणार आहे आणि मी बनवतोय. कारण मी जेव्हा एखादी कमिटमेंट करतो तेव्हा मला ते करणं माझ्या सेल्फ रिस्पेक्टवर येऊन जातं जर मी ते कंप्लीट नाही केलं तर. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हाच होता आजचा व्हिडिओ. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि शेअर करा. शेअर नाही केलं तरी काही अडचण नाही. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल दॅन फिट राहा, हिट राहा. बाय.